हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर. तर पाहू शकता इथे एक मी बटाटा घेतलेला आहे आणि त्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची. मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. आज आपण नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे मैत्रिणींनो. तर पाहू शकता संपूर्ण मी साल काढून घेतलेली आहे बटाट्याची. तर आपल्याला हे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बटाटा जरासा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं वेगळं काहीतरी वाटन, बाबा हे वेगळंच आहे, आपण पण केली पाहिजे ही नाश्त्यासाठी रेसिपी, तर तुम्ही नक्की करून पहा. खूप वेगळी पद्धत आहे ही आणि तुम्ही कधी केली पण नसेल ही रेसिपी. मैत्रिणींनो, ही माझ्या मनाने मी रेसिपी शोधलेली आहे, ही माझ्या मनाने केलेली आहे ही. तर पाहू शकता छोटे छोटे फोडी करायच्या. तुम्हाला जर मोठ्या वाटल्या तर मोठ्या पण तुम्ही करू शकता, कारण आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी मिक्सरला वाटून घ्यायच्यात. बघा, तर वाटून झालेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या बटाट्याच्या फोडी सर्व टाकून घ्यायच्यात. बघा, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणींनो, वाटाणा घेतलाय. बघा, मी अर्धी वाटी घेतलेली आहे, जवळजवळ म्हणजे एक वाटीच म्हणा तेवढा वाटाणा घेतलेला आहे. तुम्हाला जर नाश्त्याची रेसिपी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त वाटाणा आणि बटाटा पण वाढू शकता. तर हे छान पेस्ट करून घ्यायची. पाहू शकता इथे छान पेस्ट करून घेतलेली आहे मी. आणि बटाट्याचे जर तुकडे राहिले असेल, एखादा बटाट्याचा तुकडा, तर तो काढून घ्या तुम्ही. सर्व पेस्ट मी बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे. आणि त्यानंतर काय करायचे आपल्याला, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची मी घेतलेली आहे. पाहू शकता 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर लसूण घेतलाय बघा, आणि थोडं अद्रक किसून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला छान ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची, ह्याची पण छान वाटून घ्यायचे. कोथिंबीर टाकून घ्यायची बघा, आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. जिऱ्याने कसं छान एकदम वास मस्त येतो पदार्थाचा. तर छान बारीक वाटून झालेली आहे बघा मिरची आपली. तर आपल्याला काय करायचं आहे, एका ते बाउलमध्ये मी वाटाण्याची पेस्ट करून टाकलेली, त्याच्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बघा. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, हे चमच्याने छान बघा मिक्स करून घ्यायचे मिरची वाटाण्यामध्ये. ते छान आपलं मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला आता इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, खूप छान व्हिडिओ आहे. नाश्त्याची रेसिपी खूपच छान आहे. ह्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे बघा. एक पळीला पण थोडं कमी टाकलेलं आहे तेल. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपलं तेल तापलं ना, त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला 2 चमचे सफेद तीळ टाकून घ्यायचेत बघा. सफेद तीळ पण छान परतून घ्यायचेत. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची, पाहू शकता तुम्ही. हळद टाकून झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा थोडी, आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे तेलावर. आणि जे आपण वाटाणा बटाटा वाटून घेतलाय मिरच्या, हे याच्यामध्ये सर्व टाकून द्यायचं आहे आपल्याला. आता मार्केटमध्ये कसं मैत्रिणींनो, वाटाणा भरपूर आलेला आहे आणि स्वस्त झालेला आहे वाटाणा.
तर वाटाण्यांपासून अशी छान छान रेसिपी तुम्ही बनवा, घरच्यांना खाऊ घाला. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा. तर हे वाटाण्यांपासून पण आपल्याला एक छान रेसिपी मी तुम्हाला नाश्त्याची दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल सगळं. त्यानंतर बघा मी 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला. पूर्ण पाणी ह्याचं आटून द्यायचे मैत्रिणींनो. सुक्कं हे बेटर आपल्याला सुक्कं बनवून घ्यायचे, एकदम कोरडं. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची बघा. कस्तुरी मेथींचा म्हणजे जर ह्याच्या पदार्थामध्ये टाकली ना, खूप छान त्याचा वास पण येतो आणि पदार्थ खायला पण खूप छान असा रुचकर लागतो मैत्रिणींनो. तर हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा आणि मीडियम गॅसवरच हे होऊन द्यायचे. आपल्याला एकदम छान सुक्क करून घ्यायचे बघा. हे मध्ये मध्ये असं चेक करायचं, हलवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं हे बेटर खाली लागलं नाही पाहिजे. त्यानंतर परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊया 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत पाहायचे आपल्याला. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. थोडंसं मीठ बेतात टाका आणि छान मिक्स करून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्या नंतर. अजून पण थोडंसं आपल्याला जरा ओलसर वाटतंय मैत्रिणींनो, पाहू शकता. छान याचा गोळा तयार केला पाहिजे ना, असं घट्ट करून घ्यायचे आपल्याला हे बेटर. त्यानंतर 1 मिनिट परत झाकण ठेवून घेऊया आपण. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, त्याच्यात आपण भरपूर सारी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा अशा पद्धतीने. ते छान कोथिंबीर मिक्स करून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने. एकदम सुक्कं आपल्याला हे बेटर करून घ्यायचे मैत्रिणींनो. पाहू शकता गोळा छान करून झालेला आहे, तर काढून घ्यायचा आहे आपल्याला. संपूर्ण बेटर मी काढून घेतलेले आहे बाउलमध्ये. तर हे साईडला ठेवूया. आणि इथे मी पीठ मळून घेतले मैत्रिणींनो. त्या पिठामध्ये मी थोडासा ओवा टाकून घेतलाय आणि छान पीठ मळून घेतले बघा. ओवा आणि मीठ टाकून घेतलेले आहे. गव्हाचं पीठ आहे हे. त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, पाहू शकता 4 गोळे करून घेते मी. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा, छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. आणि जे कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान आपले गोळे करून झालेले आहेत 4. तिथे एक गोळा मी लाटून दाखवते बघा तुम्हाला. आणि पातळ लाटायचं आहे, लय जाड लाटायचं नाही आपल्याला. आणि ही रेसिपी तुम्हाला नाश्त्याची माझी आवडली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का ते पण मला सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ संपूर्ण झाल्याच्या नंतर लगेच बनवायला तुम्ही घ्या आणि नाश्त्यासाठी सगळ्यांना खाऊ घाला. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चपाती ही लाटून घ्यायची, एवढी साईज करायची. त्यानंतर आपल्याला इथे तूप लावून घ्यायचे, थोडं सगळीकडून असं पसरून लावून घ्यायचे बघा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होती, बिलकुल टाइम लागत नाही आणि खायला तेवढी टेस्टी आहे ही. तर तूप लावून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, ह्याच्यात बेटर आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचे बघा.
पाहू शकता किती सुक्क झाले बेटर आपलं. वाटाण्यापासून भरपूर मैत्रिणींनो प्रकार आहे वेगवेगळे. आता वाटाण्याचं सीजन येतं, एक एक नवीन नवीन काय काय तुम्ही बनवा. लय कडेला नाही हे करायचं, कडेला जागा ठेवायची थोडी आपल्याला साईडला. आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, असा रोल बनवायचा आहे आपल्याला, घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे. आणि काय करायचं, ही साईडची तोंड आहेत ना मैत्रिणींनो, ही आतमध्ये आपल्याला अशी मुडपून घ्यायची बघा दोन्ही साईडनी, जेणेकरून आपलं बेटर बाहेर आलं नाही पाहिजे. पाहू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही पण तोंड आतमध्ये हे करून घेतलेत आणि असं हाताने जरा प्रेस करून घ्यायचे गोल गोल. आणि त्यानंतर आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही एवढी साईज पण करू शकता, पण मी एवढी साईज नाही करणार, तुम्हाला दाखवते. एवढी साईज पण करू शकता तुम्ही. त्यानंतर एका ताटामध्ये आपण हे सर्व काढून घ्यायचे बघा, ठेवून घेऊया. खूप छान दिसतात मैत्रिणींनो, ही रेसिपी दिसायला पण खूप छान दिसते. आता ह्याच पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, त्याच पद्धतीने आपल्या सर्व भाकरवड्या ह्या तयार आहेत मैत्रिणींनो. ह्या भाकरवड्या मी बनवलेल्या आहेत वाटाण्यांपासून. पाहू शकता खूप छान होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. वाटाण्याची भाकरवडी तुम्ही कधी खाली आहे का? खाली नसेल तर नक्कीच करून पहा. तर इथे बघा मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ओवा टाकून घ्यायचं आहे. पिठामध्ये पण ओवा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं सफेद तीळ टाकून घ्यायचेत आपल्याला. आता थंडीचे दिवस आहेत ना मैत्रिणींनो, सफेद तीळ भाज्यांमध्ये हे अशा पदार्थांमध्ये तुम्ही टाका, शरीरासाठी खूप चांगलं असतं. हे सर्व छान मिक्स करून आपल्याला पाणी टाकून ह्याची एक स्लेरी तयार करायची. जास्त घट्ट पण नाही करायची, पातळच करायची. लागण असं थोडं थोडं पाणी टाकायचे बघा. पाहू शकता अशा पद्धतीने. तर हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर इथे तेल तापत ठेवलेलं बघा कढईत, आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर काय करायचं, एक एक आपल्याला भाकरवडी तेलावर सोडून घ्यायची बघा, अशी चमच्यानी. सर्व भाकरवडी मी सोडून घेतलेली आहेत. तर त्याला आपल्या हलक्या हाताने थोडंसं जरा झाऱ्याने वर खाली करून घ्यायचे. आणि हे एवढं चिटकले जात नाही मैत्रिणींनो, पलटी करून घ्यायचे बघा. एक साईड आपली भाजल्या गेलेली आहे, तळल्या गेलेली आहे छान. छान असं खरपूस कलर येस्तोवर, सोनेरी कलर येस्तोवर, गोल्डन कलर येस्तोवर छान तळून घ्या. खायला खूप कुरकुरीत लागतात, मस्त लागतात. आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत. तुम्ही पाहुणे कुणी आले तर ही रेसिपी नक्कीच करून त्यांना खाऊ घाला. खूप तुमचं म्हणजे कौतुक करतील, कसं बनवलं, काय बनवलं ते खूप विचारतील. वाटाण्याच्या भाकरवड्या तुम्ही खरंच केल्यात का? केल्या असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केल्या तर एकदा करून पहा, खूप छान होतात. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण तळून घ्यायच्यात. हे पण छान वर खाली करून घ्यायचे बघा. छान हे तळले गेलेले आपण काढून घेऊया.
सर्व काढून घेतले बघा मैत्रिणींनो मी. तर तुम्हाला ही माझी वाटाण्याच्या भाकरवडी, ही वाटाण्यांपासून मी भाकरवडी बनवलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता एकदम खुसखुशीत झाल्यात, एकदम वरून असा क्रिस्पी आवाज येतो एकदम, आणि आतून एकदम मऊ असा एकदम हे सफेद तीळ पण वरून किती छान दिसतात बघा. एक तोडून पण तुम्हाला दाखवते, पाहू शकता. तर ही वाटाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्कीच सांगा. भाकरवडीची अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.